बघ तुम्ही विल्याला जाता आणि ठरवलं ना आपलं जास्त 8 वाजेपर्यंत पोहायचं मग डायरेक्ट तिकडे सुट्टी यायला जाईल. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा शुभम आणि हा माझा मित्र विशाल. तर याला लाडन चिवट्या म्हणतात. तुम्ही म्हणू नका, तो आमचा चिवटे. तर आम्ही चाललो आता बोंडी वॉटरफॉलला. जायचं होतं तांबीवरती पोहायला, पण आज संडे आणि वरतून पाऊस पण जास्त असल्यामुळे तर आम्ही चाललो आता बोंडी वॉटरफॉलला. बोंडी वॉटरफॉलला गेल्यानंतर एकदम मस्त व्ह्यू तुम्हाला मागच्या वर्षी पण आम्ही दाखवला, यावर्षी पण आम्ही चाललो आहे तिकडे. आणि आमचा अजून मग तिकडे असतं आम्हाला पण सध्या तो काही दिसत तर नाही. काय वाटतं म्हणतो आहे कोण लकी काय माहिती. तर इकडं आमचा ना लकी माणूस असतो, म्हणजे मित्र असतो. तुला व्ह्यू दाखवतो बघा, एकदम मस्त व्ह्यू आहे आमच्या इकडचा, शेतीकडचा तुम्हाला दाखवतो बघा. ही शेती तुम्ही बघू शकता. हा व्ह्यू आमच्या इथे कोकणात तुम्हाला जागोजागी भेटेल. आणि तुम्ही हे शेत बघू शकता ना, हे आमच्या विशाल भावाचं आहे. आणि ते आहेत ना, हे 2-3 शेत आहेत ना, ते तिकडे बाबा आहेत त्यांचं आहे. आणि तर आम्ही आता ह्या रोडने आम्ही जातो, ह्या रोडने आम्ही येतो. आणि इथं थोडंसं ना ओढा टाईप आहे. आणि इकडं आमच्या दिलीप काकांची पोल्ट्री आहे. आणि इकडून पुढे गेल्यानंतर मग अंकुश काकांची एक हे आहे, तबेल आहे. तर मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही बोंडे वॉटरफॉलला पोहायला चाललो आणि भिजत चाललो तर आम्ही रेनकोट का घातलं. आमची मर्जी, आम्ही काय पण करू, तुम्हाला काय. जोकचा पार्ट आहे. रिझन असं आहे की आमच्याकडे मोबाईल आहे आणि माझा मोबाईल थोडासा वॉटरप्रूफ असला म्हणून काय आलं, पण जरा मनाला भीती असते म्हणून तो रेनकोट घेतला आणि त्यात मोबाईल ठेवायला. आणि एक थोडं जास्त गार लागलं तर रेनकोट घालायला, या कारणाने आम्ही रेनकोट घातला आहे. आणि इथून जाताना पहिलं आमचं पेट्याचं घर लागतं. कुडूगड किल्ला आमच्या इथं, तिथून बाजूला जायला अशी वाट, आणि वाटेच्या तिथूनच ना असं घर आहे. आणि ते घर पण तुम्हाला मस्त त्यांनी मस्त बनवलं, विटाचंच बनवलं पण पूर्ण लाकडी काम आहे. आणि तुम्हाला घर असं लांबणं मी दाखवील. आणि तो एक व्ह्यू आहे. आणि नंतर मग जाताना आंबी एक आहे, पण तिथं आम्ही जाणार पोहायला, डायरेक्ट बोंडी वॉटरफॉलला जाऊ. आणि बघा हा आहे ना, हे बघा इथून आहे ना, ह्या साईडने आंब्याच्या साईडने पेटव जातात, म्हणजे कुरडूगड आहे तिथं जातात. आणि त्याच्या बाजूलाच एक घर बांधले छोटंसं मस्तपैकी, आमच्या आकाश जोरकर यांनी, म्हणजे त्याच्या पप्पांनीच. आणि ह्या साईडला आहे ते आमच्या वरूनचं तबेल आहे. हा तबेलचा ना कधी कधी आम्ही नंतर तुम्हाला व्ह्यू दाखवू, सध्या आम्हाला पोहायला जायचं आहे. आणि बघा ही वाट आहे, इथून असं कुरडूगडला जातात. त्या कुरडूगडची पण व्हिडिओ काढेल, पण कसं होतं सध्या टाईम नाही भेटत ना, तर ती काढत नाही. आणि हा तो त्यांचं घर आहे छानपैकी, दारातच गाडी आहे. आणि इथं तुम्हाला लोकेशन पण दिसेल, लोकेशन म्हणजे ॲरो दिसेल तुम्हाला कुरडूगडला जाताना. आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो बघा, घर पाहिजे ना तर असं पाहिजे. बघा पूर्ण डोंगर आहे, अंगण आहे आणि घर आहे. असं ट्रॅकचं लोकेशन आहे की तुम्ही इथं जाऊ शकता. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही आलो होतो आंबीवरती. आणि आंब्याचा तुम्ही व्ह्यू बघू शकता. इथं जरा मानकोची कुठे व्हायची पूर्ण आणि आंबी अशी पूर्ण 2 दगडे बनवता, असं मी उड्या मारतो. नंतर आता पाणी वाहतं ना पूर्ण. आम्ही चालते एक बास्केटबॉल ठेवायचा होता, तो वाहून गेला तर येतं. इथून डायरेक्ट असं पाणी वाहून डायरेक्ट आमचं ताजे जाऊ जातात. म्हणजे असे आमची आंबी आहे. काय होतं तो इथे खरबाटाव का इथून मारायची उडी. इथून इकडून मोरतं ना, इकडून या, चांगला रोड आहे. आणि हा तुम्ही बघू शकता, हा कुरडूगड आहे. हा जो माणूस आहे ना, तो कुरडूगडचाच आहे. तुम्हाला नसेल माहिती तरी पण सांगतो, तो आता जित्यामध्ये एजंट म्हणून राहतोय कुरडूगड. आणि इकडे 3 धबधबे आहेत, ते 3 धबधबे. आणि वरतून एक असे मोठा धबधबा, तो एवढा दिसणार नाही कारण तिकडे जास्त कोण जायत पण नाही. आणि तसं सध्या तरी जरा हे झालं आहे. तुला आवाज येतो कसला? हां आपटतो ना पाणी, डीजेचा आवाज येतोय मला, डीजेचा आवाज येतोय. हा बोलते का पाणी आपटते आवाज येतोय. मला तर डीजेचा येतोय, मला ना डीजेचा आला ना आता का. प्रत्येक शिवी नसते, एक शिवी आहे ना, एक मनाची भावना असते. ज्या जागी शब्द अडकतो ना, तिथे एक शिवी घालायची, एक नंबर. आता मला डीजेचा आवाज येतो, आता बंद झालाय. परत पाऊस आला मित्रांनो, पाऊस परत गेला. आणि मला माहिती नाही कुठून आवाज येतो, काय माहिती डीजेचा. आज संडे आहे तर सगळीकडची पोरं आली असतील. आणि हा रोड आहे ना, ते 4 व्हीलर येऊ शकतो असा रोड आहे ना, त्यामुळे कोण पण येतं इकडे. आणि आता सध्या तर हे बघा, मानगावची कुठली पोरं आलेत काय माहिती. आमचं ब्लॉग तर तसं कोण बघत नाही आणि न सांगता इथं कोण येतं काय माहिती. आणि आम्ही वरतूनच चड्ड्या घातल्यात, तर वरतून ते मच्छर चावतात बारीक. मला वाटतं आमच्या इकडची तर नसतीलच, बहुतेक असं वाटतं आहेत ना, आमच्या इकडची नाही. अननोन कोणतरी आलं, अननोन. इकडनं 2 माणसं आलेत, सॉरी 2 गाड्या आलेत, त्यांच्यात माणसं आहेत, पार्टी करायला आलेत. आणि पार्टी चालले त्यांचे पूल एकदम एन्जॉय, डीजे लावून मस्त पैकी. आणि आता आमच्या राखणदाराचा फोन आलेला लकीचा, तो बोलला की येतो आता, तर 2 मिनिटं ट्रेनिंगला थांबतो आम्ही.
बघू दे काय बोलतो, येतोय की तिकडं वॉटरफॉलला. आणि मित्रांनो केस कसे वाटतात ते नक्की सांगा, कारण मला तर थोडीशी सूट होते अशी वाटते. गपची वाचतंय. मित्रांनो मगाशी तुम्हाला शिवीबद्दल सांगायचं होतं. असं म्हणाय गेलं तर बोलतात की शिव्या देतोय म्हणजे हा वाईट आहे. असं नसतं, वाईट असतो तो, पण शिवी दिल्यावरच असं वाईट असं नाही. बाकीच्या पण गोष्टी आहेत त्याच्याकडे बघण्यासारख्या. बघा शेती आहे, त्याने पूर्ण हे असं कुंपण करून ठेवलंय. छोटंसं आहे कुंपण, पण हे बघा छोटीशी शेती आहे. सगळं व्ह्यू ना आमच्या इकडेच तुम्हाला भेटेल. म्हणजे संघर्ष करताना आमचे साकलेवाडीचे काका तर इथून का पल्टी करतो समजत नाही. पण तर तुम्हाला हा व्ह्यू बघा. बघा हा एक धबधबा आहे, तो काय छान आहे. तुम्हाला दरवर्षी मग दिसतो. साहजिकच आहे, पाऊस आल्यानंतर दिसणार आहे. आणि आमचे व्हाईस कॅप्टन उपकॅप्टन सरपंच उपसरपंच सदस्य महादेव पूज्यगुरुजी ते समजले माझ्या बाल मित्रांनो. तुम्ही काकांशी भेट घ्या नक्कीच. हे आमचे काका आहेत, आमच्या गरब्याला दर आम्हाला असतात. कुणीकडे गेलो हो कशाला हे काय आणलं काय नाही हां खिचडी वगैरे आमच्या यूट्यूबवाल्या फॅमिलीला आहे करा. काय करायचं यूट्यूबवाल्या फॅमिलीला ग्रुप आमचा येतो ती येऊ दे ना, तुम्ही आहे तर करा. का हाय पाऊस कसा तिकडे वरती भरपूर हां तिकडे बघा तुमची मंडळी थांबली तिकडे. कोण कोणी ती वाडीवरची कोणती ते कोंडे आणि त्यांचे मित्र आलेत. कुठलं कोणते कोंडे काय माहिती आता बघा, तिथं जाताना भेटेल बघा. राजेश कोणते हां असतील. त्यांनी वाटतं डीजे लावलं. हो आवाज येतो तुम्हाला हा तिकडे बोला ना. आणि याला आवाज नाही तिथं बाजूला राहून. आम्ही बघा आता पोचलो. सान्या मामाला भेटलेले सान्या मामा भेटलेले आहेत. मुंगी भेटलेली आहे आम्हाला. कुणीकडे गेलो धामणवर कशाला भात लावायला हा भात लावला किती दिवस गेलो. चौथा दिवस ना काय बोलतो मग सगळी सोय करून आलो काय. काय भाजी घेऊन चाललेत. हो या गोविंदो पालीला जागरण खिडकी जवळ दिसू गोविंदो असतो आणि तिथे 7 सप्ते असतात. म्हणजे त्या पाल्यातनं जागरण करायचं, कंटिन्यू ढोलकी वाजवत बसायचं. आणि त्यात ढोलकी थांबवायची ना आणि कंटिन्यू एक दुसरे असं करत ढोलकी वाजवत बसायचं. आणि आमचे सानिया आहेत ना ते बाजूच्या गावाचे म्हणजे 7 गावांमध्येच येतात, पण त्यांची पाली वेगळी असते. पण आमच्या गावच्या 2 पाल्या असतात, एक खालची आली वरची आली अशी. आणि दोन्ही पाल्याला आमच्या सानिया मामा हजर असतात. आम्हाला म्हणजे थोडक्यात एन्जॉयमेंट करण्यासाठी येतात. आमचं दरड आम्हाला जागरण आम्ही काही ना काहीतरी बनवत असतो. तर ह्या वर्षीचं मला वाटत नाही मी असेल नसेल. जर असलो ना तर नक्की व्हिडिओ टाकील 2 दिवसाचं, कारण बाकीच्या दिवशी तर वाडीवाल्यांचे असतात. आणि ह्या वर्षी आता बघू कसं काय. आणि हे आमचे ना गावातली सगळी माणसं आलेत बोनी वॉटरफॉलला, तर त्यांचे सगळे गाड्या बिड्या लावलेत त्यांनी आता. आणि ही एक एक्सप्रेस कोणाची काय माहिती त्याने एक लावले. आणि आमचा वरून मंडल कुठं राहिलं काय माहिती. की हा तुम्ही व्ह्यू बघू शकता, हे सह्याद्रीच्या रांगात पूर्ण या साईडला पूर्ण रायगड येतो आणि या साईडला पुन्हा येतो. आणि अंदाजाने तरी पण तिकडून हा विश्रामगड आहे, विश्रामगड बोलतात. काय बोलतात त्याला सह्याद्रीमध्ये जाऊ द्या, जास्त बोलत नाही माहिती नाही आता आपल्या लोकच काय बोलत बसायचं नाही. त्या ना हा पूर्ण रोड आहे ना तो किल्ला दाखवला आणि त्या किल्ल्यावरती जातो हा पूर्ण इथपासून. आता JCB तरी पूर्ण किल्ल्यावरती गेलेली, पण कसं आलं की आता सध्या पावसाने खचलाय रोड, तर आता सगळं बंद असेल. म्हणजे मला वाटतंय का आमच्या माणसाने सगळ्यांनी जार ठेवलं इथं. आणि ती बोंडी गेलेत का कुठं काय माहिती कुठं गेलेत. आणि इथं एक थोडं परडे केले कोणतरी परडे केले. कसं असतं माहिती आहे का मित्रांनो, गावाला असल्यानंतर ना काय कामं नसलेत ना तर चोरी करणं हे एक मोठं आमचं काम असतं. काट्याचं झाड आहे मित्रांनो, सांभाळून येत जा. हा आलो थांब इथूनच. आऊ लागली दगड जोरात. हा व्ह्यू बघा तुम्ही मस्त. इथं उड्या टाकतो आम्ही, पण माझ्या मते इथे कातले मध्ये तो दिसायचा नाही. हो काला दिसतोय. इथं व्ह्यू बघू शकता. इथून असं उड्या टाकतो इथं खालती. पण इथं माझ्या कुठेतरी कातल आहे बघा, इथं कुठेतरी कातल आहे. हा बघा हाच कुठेतरी, हा हे काय आठवत ना आता. इथं कातल, इथं कातला उड्या नाही मारायच्या. आणि इथं अशी मस्त पोहण्यासारखे